चेंबूरच्या झोपडपट्टी संदर्भात काय बोला? चेंबूर मध्ये 60% झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी आपल्याला डेव्हलप करायची आहे. काय झालंय, काही लोकांनी बिल्डर लोकांनी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झोपडपट्ट्या घेऊन ठेवले, तर त्याचं बिलकुल काय काम करत नाही आहे. आज माझी लक्षवेधी लागणार आहे त्या झोपडपट्टी चेंबूरच्या विषयी. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, अल्टा विस्टा लाल डोंगरला बिल्डिंग आहे. आज त्या कुपर नावाच्या बिल्डरनी ती बिल्डिंग बांधली. ही बिल्डिंग अशी बांधली म्हणजे आडवी झोपडपट्टी होती ना, आता उभी झोपडपट्टी बांधली. असे काही बिल्डर आहेत, त्या बिल्डरवरती ॲक्शन व्हायला पाहिजे म्हणून माझी लक्षवेधी लागलेली आहे. चेंबूरचं डेव्हलप व्हायला आता आम्ही संपूर्ण शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने चेंबूरचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते जे आहेत, आपलं डांबरचे जे रस्ते आहेत ते पूर्ण सिमेंट काँक्रीटचं आम्ही करतो. एकही रस्ता डांबरचा ठेवत नाहीये. सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत, सर्व गटर होत आहेत, फुटपाथ होत आहेत. चेंबूरचा कायापालटी करतो. आता झोपडपट्टीचं जो आहे, झोपडपट्टी 60% आहे. ती झोपडपट्टी मुक्त चेंबूर आम्हाला करायचं आहे. या 5 वर्षात माझं तेच विजन आहे की बाबा कुठल्याही हिशोबात आपल्याला झोपडपट्टीचे जे नागरिक आहेत त्यांना बिल्डिंगमध्ये घेऊन जायचं कुठल्यापर्यंत, तरच झोपडपट्टी जाईल ना. अडचणी भरपूर आहेत, त्या अडचणीला मात करून आपण संपूर्ण चेंबूरचा कायापालट करणार आहे. झोपडपट्टीची जी माणसं आहेत ते सर्वांना बिल्डिंगमध्ये घेऊन जायचं आपलं काम आहे. आज काही बिल्डर झोपडपट्टीवाल्यांना भाडं देत नाही आहे. काही बिल्डर 15 16 वर्ष घरातून बाहेर गेलेले लोक त्यांना घरामध्ये घेत नाही. अशा बिल्डरवरती ॲक्शन व्हायला पाहिजे. ही ॲक्शन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावरती सर्व दिलं आहे आणि तर लक्षवेधी लागली. सर, लव जिहाद के बारे में कानून बनना चाहिए, इसके बारे में आपकी क्या राय है? लव जिहाद के बारे में कानून जरूर बनना चाहिए, क्योंकि मैं चिता कैम्प में भी MLA था. शिवाजी नगर हमारे बाजू में है. बहुत सारे केसेस आते हैं. लड़की को भुला के भी बड़ी बड़ी बात करके लड़की के साथ में शादी करता है और 6 महीने में वापस छोड़ देता है. ऐसी बहुत परिस्थिति है. हिंदू जो लड़की है वो तो मरने तक अपने मर्द का साथ में छोड़ती है. इस उम्मीद से वो उससे शादी करती है. लेकिन जो लव जिहाद करने वाला लड़का जो है वो उसके साथ में रह के उसका फायदा लेके उसको छोड़ देता है. लव जिहाद बळी पडणारे ते आता तर त्यासाठी आम्ही कायदा बनवायचं चाललेलं आहे आमचं. ते कायदा लवकरात लवकर बनवू आम्ही आणि लव जिहादला हाणून पाडायचा प्रयत्न. आणि लव जिहादला कोण जबाबदार आहे या सर्व गोष्टीसाठी? जसं की आपण इंटरनेट पाहतो, या सर्व गोष्टीला कोण जबाबदार आहे? त्याला जबाबदार कोण आहे? जबाबदार ते आता जशा खोट्या न्यूज पसरवल्या जातात. ज्या मुस्लिम जो जिहाद वाले करते हैं उसका काम ही काम है. काही उपाययोजना, कार्यवाही, काहीच ते न्याय प्रणाली याच्यावर त्याच्यासाठी आता काही तर न्याय प्रणाली आल्या पाहिजे ना. काहीतरी करायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट करेल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण करेल. यामध्ये खूप